काल आम्ही गेलो होतो सिंहासनावर. निसर्गाचे सुंदर रूप आणि आई करंजेश्वरीच्या महाप्रसादाचा आनंद हा अतिशय सुखद अनुभव आहे. आमच्या या प्रवासात दोन्ही बाजूंना घनदाट आणि उंच झाडांची सावली होती. झाडांमधून येणारा थंड वारा मनाला कमालीची शांतता आणि उभारी देत होता. निसर्गाच्या या सुंदर रूपातून चालत असताना मन प्रसन्न झाले होते आणि तोंडात आपोआप आई करंजेश्वरीचे नाव येत होते. आई करंजेश्वरीच्या आजच्या महोत्सवामुळे संपूर्ण मंदिर परिसर अतिशय सुंदर सजवला होता. देवीच्या दर्शनासाठी आणि उत्सवाचा आनंद घेण्यासाठी अनेक भक्त एकत्र आले होते. देवीचे दर्शन घेऊन आम्ही सर्वजण महाप्रसादाला बसलो. निसर्गाच्या कुशीत भक्तिमय वातावरणात घेतलेल्या या महाप्रसादाची चव खरोखरच अमृतासारखी वाटते. बाहेर नजर पडली आणि डोळे दिपले. महाप्रसादाची ही भव्य तयारी, मोठमोठ्या टोपांमध्ये चुलीवरच्या लाकडावर आणि जाळावर हा महाप्रसाद शिजत होता. चुलीवरच्या जेवणाचा तो सुवास संपूर्ण परिसरात दरवळत होता. निसर्गाची सोबत आणि आई करंजेश्वरीचा आशीर्वाद यामुळे हा छोटासा प्रवास आयुष्यभरासाठी स्मरणात राहील असा झाला.